पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील असंही फडणवीसांनी म्हटले। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या बातमीची आपण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हप्ते जमा झाले आणि त्यानंतर आता मे महिन्याचा 23वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। आता मे महिना संपला तरी अद्याप देखील मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाला नाही आणि आता जून महिन्याची सुरुवात झाली आहे। त्यामुळे रखडलेला मे महिन्याचा 23वा हप्ता आणि सध्या जून महिना चालू असल्यामुळे या जून महिन्याचा 24वा हप्ता कधी जमा होणार, माझ्या खात्यावरती पैसे कधी येणार, तर असा प्रश्न बहिणी आता या ठिकाणी उपस्थित करू लागल्या आहेत। आणि त्यातच आता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यातील अनेक बहिणींच्या खात्यावरती 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, तर तब्बल 6,000 रुपयापर्यंत रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता हे 6,000 रुपये नेमके कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, कशा पद्धतीने 6,000 रुपये जमा होणार, तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होणार का, तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला समजणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 3 सर्वात मोठ्या आनंदाच्या बातम्या सांगणार आहे। यामध्ये पहिली आनंदाची बातमी ती म्हणजेच की 6,000 रुपये वाटपाबद्दल। हे 6,000 रुपये कसे मिळणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि कधीपर्यंत जमा होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी ही खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाबद्दल आहे, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तिसरी आनंदाची बातमी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल आहे, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता देखील कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण की अर्धवट माहिती ही नेहमीच या ठिकाणी नुकसानकारक असते। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, तुमच्या मनातील प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि पैसे कधी जमा होणार, किती जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहेच। आता स्क्रीनवरती लक्ष द्या। मुख्य माहितीकडे जाण्यापूर्वी मला माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एक छोटासा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। तुम्हाला मागचे हप्ते वेळेवरती मिळाले आहेत का? तुमच्या खात्यावरती 21वा 22वा हप्ता जमा झाला आहे का? हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमचा जिल्हा, तुमचं नाव हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जर तुम्हाला हप्ते मिळाले नसतील तर अजिबात काळजी करू नका। आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर होणार आहेत आणि तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे कसे मिळतील हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या। चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात। आता पहिल्या आणि सर्वात मोठ्या आनंदाच्या बातमीपासून आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, अनेक वृत्तवाहिन्या आणि खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील या ठिकाणी आता लाखो पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
आता थेट 6,000 रुपये जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती समजेल. बघा, पुन्हा एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अनेक वृत्तवाहिन्या आणि खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाखो पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता थेट 6,000 रुपये जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे. आता तुमच्या मनामध्ये या ठिकाणी म्हणजेच की प्रश्न असेल की हप्ता तर 1,500 रुपयांचा असतो, मग हे एकदम 6,000 रुपये कसे काय मिळणार? कारण की लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता 1,500 रुपयांचा असतो आणि या ठिकाणी तर 6,000 रुपये मिळणार असं सांगितलं आहे. मग हे 6,000 रुपये कसे मिळणार असा प्रश्न आता तुमच्या मनामध्ये नक्कीच असेल. तर काळजी करू नका. 6,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे. तसेच या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील मी पुढे सांगणारच आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता 6,000 रुपये एकदम कसे मिळणार? तर याचं कारण असं आहे की राज्यातील अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या संपूर्णपणे पात्र आहेत, ज्यांनी आपले अर्ज व्यवस्थित भरले होते, तरीही गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना एकही रुपया मिळाला नाही. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते काही तांत्रिक कारणामुळे आणि विभागीय अडचणीमुळे रखडले होते. बघा, या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता 6,000 रुपये कसे मिळणार? तर बघा, राज्यातील अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावरती पात्र असतानासुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी मागील काही महिन्यांचे हप्ते जमा होऊ शकले नव्हते. तर आता ज्या देखील महिलांच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा महिलांच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होणार. 6,000 रुपये कशाचे? तर फेब्रुवारी महिन्याचे, मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार. बघा, पात्र असतानासुद्धा काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. आता ज्या देखील महिलांच्या खात्यावरती पात्र असतानासुद्धा हे 4 हप्ते जमा झालेले नसतील, तर अशा महिलांच्या खात्यावरती आता या 4 हप्त्यांचे प्रत्येकी 1,500 रुपयांचा हप्ता असतो. तर अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे किती? तर 6,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या पात्र महिलांचे हे 4 हप्ते रखडले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाईल. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो, ज्या देखील महिलांच्या खात्यावरती पात्र असताना सुद्धा काही तांत्रिक कारणामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा महिलांच्या खात्यावरती हे सर्व हप्ते जमा होणार. म्हणजेच की 4 हप्ते जमा होणार, 4 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जे 6,000 रुपये तुम्हाला एकाच वेळी एकदम खात्यावरती मिळणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील. म्हणजेच की पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये हे खात्यावरती जमा केले जातील. त्यामुळे ज्या बहिणींचे पैसे रखडले होते अशा बहिणींना नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळेल. बघा, पात्र असतानासुद्धा ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे पैसे हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती हे रखडलेले हप्ते जमा होणार आणि या 4 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार. हे आता समजलं असेल, तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे मी सांगणारच आहे. आणि तसेच जून महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी म्हणजेच की समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी आपण काय बघितलं, तर 6,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि का जमा होणार हे आपण सर्वात आधी पाहण्याचा प्रयत्न केला. आणि आता 6,000 रुपये कोणाला मिळणार हे तर तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या देखील महिलांच्या खात्यावरती पात्र असताना सुद्धा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल तसेच मे महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 हप्त्यांचे किती? तर 6,000 रुपये जमा होणार. हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
आणि या ठिकाणी हे जे 6,000 रुपये जमा होणार आहेत हे 2 टप्प्यांमध्ये जमा होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 3 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता आपण समजून घेऊया की नक्की असं काय झालं होतं ज्यामुळे बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते. हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मे महिन्याचा 23वा हप्ता, जून महिन्याचा 24वा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे समजणारच आहे. फक्त आता या ठिकाणी 3 ते 4 मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता समोर आलेल्या माहितीनुसार सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाकडून निधी वितरणामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. काही ठिकाणी निधी वेळेमध्ये वर्ग न झाल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होऊ शकले नव्हते. दुसरं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे EKYCचं कारण होतं. सरकारने जेव्हा EKYCची पडताळणी सुरू केली तेव्हा राज्यामध्ये एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. EKYC नंतर राज्यातील सुमारे 80 लाखांपेक्षा जास्त महिला योजनेसाठी अपात्र ठरल्याचं सध्या सांगितलं जात आहे. पण या 80 लाख महिलांच्या गोंधळामध्ये अशा अनेक प्रामाणिक आणि गरीब महिला या ठिकाणी भरडल्या गेल्या ज्या खरोखरच पात्र होत्या, ज्यांनी आपली EKYC प्रक्रिया देखील अगदी वेळेमध्ये आणि व्यवस्थित पूर्ण केली होती, तरीही सिस्टीममधील त्रुटीमुळे त्यांचे पैसे थांबवले होते. आता अशा सर्व पात्र महिलांची यादी वेगळी काढण्यामध्ये आली असून त्यांना त्यांचे हप्ते देण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू करण्यामध्ये आलेली आहे. म्हणजेच की काय झालं होतं तर काही तांत्रिक कारणामुळे पात्र असताना सुद्धा बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत नव्हते. परंतु पात्र असताना सुद्धा ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नव्हते तर अशा महिलांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण की रखडलेले सर्व हप्ते आणि सध्याचा हप्ता अशा पद्धतीने आता मोठी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे ज्या देखील महिला पात्र असतील तर अशा पात्र असणाऱ्या महिलांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता वळूयात आपल्या दुसऱ्या आनंदाच्या बातमीकडे, जी खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केली आहे. बघा, जेव्हा 80 लाख महिला अपात्र ठरल्याची बातमी आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं. बऱ्याच महिलांना असं वाटलं होतं की जर आम्ही चुकून अपात्र ठरलो तर सरकारने आतापर्यंत दिलेले पैसे आमच्याकडून परत घेतले जातील का, आमच्यावर काही कायदेशीर कारवाई होईल का. तर लाडक्या बहिणींनो, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की अपात्र ठरलेल्या सामान्य महिलांकडून कोणत्याही प्रकारची पैसे वसुली केली जाणार नाही. म्हणजेच की पैशांची वसुली केली जाणार नाही. त्यामुळे ज्या देखील महिला अपात्र झाल्या असतील तर अशा महिलांना अजिबात टेन्शन घेण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. पण येथे एक सावधानतेचा इशारा देखील आहे. हा नियम फक्त अशा महिलांसाठी आहे ज्या गांभीर्याने किंवा अनवधाने या ठिकाणी तांत्रिक निकषामध्ये बसल्या नाहीत, परंतु ज्यांनी जाणीवपूर्वक खोटे कागदपत्रे सादर केले होते, जसे की काही पुरुषांनी देखील महिलांच्या नावाने किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज भरून पैसे उचलल्याचे प्रकार समोर आले होते, किंवा जे शासकीय नोकरीमध्ये मोठे उत्पन्न मिळवत असूनही खोटे उत्पन्न प्रमाणपत्र जोडले होते आणि बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी देखील लाभ घेतला होता, तर अशा गैरप्रकार करणाऱ्यांवरती मात्र कडक कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून वसुली देखील केली जाऊ शकते, अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या महिला प्रामाणिक असतील तर अशा महिलांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. त्यानंतर तिसरी महत्त्वाची जी बातमी समोर आली आहे, जी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून आली आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे की कोणत्याही खऱ्या आणि गरजू पात्र लाडक्या बहिणीचा हप्ता थांबवला जाणार नाही. जरी सध्या आकडेवारी मोठी दिसत असली तरी सरकार या सर्व अर्जांची आणि EKYC प्रक्रियांची पुन्हा एकदा पडताळणी करत आहे. त्यामुळे ज्या महिलांना खरंच हप्त्याची गरज आहे, ज्या महिला खरंच या ठिकाणी हप्त्यासाठी गरजू असतील, पात्र असतील, तर अशा महिलांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. सरकार पुन्हा एकदा पडताळणी करत आहे. या पडताळणीचा मुख्य उद्देश हाच आहे की या ठिकाणी सिस्टीमच्या चुकीमुळे किंवा बँकेच्या लिंकच्या समस्येमुळे जर एखादी पात्र महिला वंचित राहिली असेल तर तिचा हक्क तिला मिळालाच पाहिजे. ही पडताळणी पूर्ण होताच रखडलेल्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यावरती
जमा होण्यास सुरुवात होईल. आता लाडक्या बहिणींनो, या सर्व प्रक्रियेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर तुम्ही पात्र आहात आणि तुमचे पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा होतील. म्हणजेच की एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होतील. पण सुरक्षिततेसाठी तुम्ही काही गोष्टींची खात्री करू शकता. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या, कारण की बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात. त्यानंतर तुमचं बँकेचं खातं हे ॲक्टिव्ह आहे का, चालू आहे का याची देखील खात्री करून घ्या. त्यानंतर तुमची KYC पूर्ण आहे का नाही याची देखील तुम्ही खात्री करून घ्या. KYC पूर्ण असेल तर 100% पैसे जमा होत असतात. आणि त्याचबरोबर ज्या देखील महिलांनी KYC पूर्ण केली नसेल तर अशा महिलांसाठी सरकार KYC करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार या ठिकाणी करत आहे. जर सरकारने पुन्हा एकदा KYC करण्यासाठी संधी दिली तर नक्कीच ज्या महिला KYC करू शकल्या नव्हत्या तर अशा महिलांना दिलासा मिळेल. आता मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की सरकार या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत नक्की पोहोचेल. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. बघा, पुन्हा एकदा सर्व काही माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता समोर या ठिकाणी 6,000 रुपये मिळणार अशी बातमी समोर आली होती. त्यामुळे बऱ्याच बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न होता की 6,000 रुपये नेमके कोणाला मिळणार. तर ज्या महिला पात्र असताना सुद्धा या ठिकाणी मागील हप्ते बहिणींच्या खात्यावरती, ज्या देखील महिलांच्या खात्यावरती जमा झाले नव्हते तर अशा महिलांच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते जमा होणार. समजा ज्या महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मग फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार, मार्च महिन्याचा जमा होणार, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आणि मे महिन्याचा देखील हप्ता जमा होणार. अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मग फक्त मे महिन्याचा 23वा हप्ता जमा होईल. आणि मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाल्यानंतर आता या ठिकाणी जून महिना चालू असल्यामुळे लवकरच जून महिन्याचा देखील या ठिकाणी 24वा हप्ता जमा होईल. आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर मे महिन्याचा हप्ता आता येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि जून महिन्याचा हप्ता याच जून महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. पैसे या ठिकाणी जमा होत राहतील. सरकारने कोट्यावधींचा निधी मंजूर केला आहे, परंतु आपण योजनेसाठी पात्र आहोत का नाही हे देखील तपासून घेणं आवश्यक आहे. आणि सरकार या ठिकाणी बहिणींना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. फक्त वेळेवरती पैसे जमा होणं आवश्यक आहे. सरकारकडे एकच मागणी आहे की वेळेवरती या ठिकाणी पैसे जमा झाले पाहिजे. आणि आता बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत, परंतु अपात्र ज्या देखील महिला झाल्या असतील तर अशा अपात्र महिलांमध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी पात्र असून सुद्धा अपात्र झालेल्या आहेत. सरकारने या ठिकाणी पुन्हा पडताळणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्या काही महिला पात्र असताना सुद्धा अपात्र झाल्या असतील तर अशा महिला पुन्हा एकदा पात्र होतील. म्हणजेच की ज्या महिलांना खरंच हप्त्याची गरज आहे अशा बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होत राहतील. सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गरजू महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत राहतील. त्यामुळे या ठिकाणी बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. गरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत राहतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही खऱ्या आणि गरजू पात्र लाडक्या बहिणी या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत. त्यामुळे गरजू आणि पात्र महिलांना या ठिकाणी खऱ्या महिलांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. लवकरच खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.